सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाईसांना प्रेमदान का दिलं? इतका उत्सुक का लागणार? पाय पुसण्यावर का बसले? नेत्रला 6 महिने चिंतन कशाचं केलं? अशा अनेक प्रश्न विचारात घ्यायचे आणि त्याचं उत्तर आपण शोधायचे. उत्तर असं सांगतात, 3 दिवस बाईसांनी अवज्ञा केली. 3 लेकरांना पाय पुसण्यावर बसवायला. आढळरूप अयोग्यता नासली, योग्यता पुढे आली. आता हे अडचणी जी ज्या असतात ती अयोग्यता नासण्यासाठी सर्वज्ञांना तिकडे 6 महिने लागले आणि प्रत्यक्ष इथे काहीतरी पाणी भात घ्यावा लागला. जसं असेल तसं सेवा करून घ्यावी लागली. भोगणाऱ्यांनी गाडी अंथरून घ्यावी लागली. त्यांनी कर्मे नासली, अनारब्ध दोष नासली. अनारब्ध आगंतुक, अनारब्ध बाईसांचं हे सगळं अनारब्ध चालू आहे. यातून हे सांगायचंय तुम्हाला की संन्यास जरी घेतला, संन्यास मी म्हणतो तसला तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं, तुम्ही जो समजता तो नाही, तुम्ही अनुसरले तर सन्निधानीचे अनारब्ध, सन्निधानीचे प्रारब्ध, सन्निधानीचे आगंतुक हा जीव परमार्गी आला तरी त्याचे प्रसव काम करतात. इकडे कर्म काम करतात, इकडे प्रसव भाजून घेतात. त्याला भाजून घेतात गुरुला. गुरु वाईट असला तर शिष्याला भाजून देतो. शिष्य प्रसवकारक असेल तो गुरुला भाजून देतो. गुरुलाच नाही तर समग्र गुरुकुळाला तो बदनाम करतो. अनारब्ध प्रारब्ध प्रसवाला भक्षणाला निमित्त होतो. तो प्रसव असतो. तो थोडा तुम्ही प्रयत्न केला, विजेवर राहिल्यावर तो शांत झोपून राहतो. विजेवर राहिले ते कुठलं कसं असतं, दारात झोपलेलं. परत कमावा वास आला की भुक्त देत. तसं आपला प्रसव आपल्या जवळ झोपून असतो. तुम्ही हा प्रयत्न केला, तुम्ही अविदित गेले, तुम्ही कुसंगात राहिले. संग महत्वाचा असतो अशा वेळेला. वाईट जणांच्या संगतीत आले की तुम्हाला तुमच्या तोंडात वाईट, डोळ्यात वाईट, डोक्यात, चित्तात, चापृष्ट्यात सगळं तेच. हा कशाचा प्रसव असतो? हा प्रारब्धाचा प्रसव असतो. ईश्वर तुम्हाला गावोगावी दिवसत तसा योग आणलेला असतो. आणि एकदम ईश्वर काय आपल्या पदरात येत नसतात. ते वेदवंत बोलवंत तुम्हाला परत माहित आहे स्टेप कशी आहे ती. वाचनी मग पुढे चालू राहतो आणि मग ईश्वर आपल्या आश्रयाला येत असतात. असं कोणी एकदम येत नसतं. बाईसांच्या आश्रयाला पर्णकुटीमध्ये एकदम काय स्वामी आलेले नाही. आले तर स्वामी पूर्वी बाईसाची ईश्वर सेवा घडली म्हणून घरा जाऊन संबंध हरविला. तर त्याच्या अगोदर बाईसांच्या पर्णकुटीमध्ये हे सगळं बाईसांनी केलेलं आहे, जोडलेलं आहे. ते जोडतानाच हे पण जोडलेलं आहे. आगावाचा शांतपणा, अवंचकत्व, वंचकत्व, हीन बुद्धीने हे करणे, त्या चतुर्विध साधनाच्या आहे. हे स्वामी आणत असतात, स्वामी बघत असतात, स्वामी करून घेतात.
आपण त्याला अडचण आणतो. धर्माला जर नाही द्यायचा, काय गरज आहे, आम्ही कोण, आपण झिजायला तयार नसतो. आपलं शरीर आहे तिथं प्रसव शरीराला झिजू देत नाही. डोंगरात कशाला सांगितलं देवान द्यायला, झिजवायला, ते साधने देव न करी. आपलं इकडं आले, तिकडलं सोडलं तर इकडे झिजायचं तर इथे आपला प्रसव आपलं कुठलं हे चालू राहतो. जीव मोठं म्हणून ते सांगतात की बायसांच्या बद्दल जी अडळ अयोग्यता आहे, कर्म नाशायचे, अनारब्ध दोष नाशायचे, आणि सगळं नाशल्याचे प्रेम देता येत नाही. म्हणून सर्वज्ञानी 3 दिवस हे केलं कार्यक्रम. कर्म नाचले, अडळरूप अयोग्यता नाचली, अनारब्ध दोष नाचले, आणि अयोग्याचे योग्य म्हणून अधिकार घडविला. अयोग्याचे कसं आहे वचन ते, ज्ञान म्हणजे प्रेम, ज्ञान म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे वेद्यची जाणीव, दर्शन, अनुसरण, सेवा, सन्मान, हे वचनामध्ये सगळं आलं. अयोग्याचे योग्य कर, योग्य अशी परमेश्वर ज्ञान देते. अप्रोक्त सामान्य विशेष आणि अनुभव ज्ञानापर्यंत हे वचन चालतं. त्याच्या स्टेपला त्याच्या लावायचं आपण. अयोग्याचेच योग्य करतात. अनुसरल्यानंतरच्या अयोग्यता, अनुसरणापूर्वीच्या अयोग्यता, आहे की नाही, उपदेश घ्यायच्या अगोदरच्या अयोग्यता, उपदेश घेतल्यावरच्या अयोग्यता, ज्ञान झाल्यावरच्या मोठ्या अयोग्यता, 3 बुद्धी, ज्ञान झालं ज्ञान करायचं. बुद्धी कशी, श्रेष्ठ क्रिया करू वाटत नाही, उत्तम क्रिया करू वाटत नाही, सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण नको तिथं जाऊन करल ते, करायचे तर करणार नाही तुझी. असं सगळी गंमत परमाली पाहायला मिळते. आणि हे तुम्हाला जर नाही कळालं तर तुम्ही अस्वस्थ व्हाल, दुःखी व्हाल. मी एवढा हे असताना माझी पूजा होत नाही, खाणं असताना म्हणजे सुरू झाला करायचं तुमच्या प्रसवाचा. म्हणून हा खेळ प्रसवांचा चालू राहतो, भयान चालतो. त्याला समाधानानं राहायचं नसतं त्या प्रसवाला. गुन्ह्या गोविंदानं राहू देत नाही, तो मोठा बेकार आहे तो. म्हणून बायकांचं जीवनामध्ये सर्वज्ञानी आता हे महायुद्ध केलेलं आहे. अणुबॉम्ब युद्ध आहे, प्रसवांचं युद्ध आहे. आता या सध्या आपण महायुद्धात चाललेले आहे. सध्या भारत बाहेरच्या जगतामध्ये मोठं युद्ध सुरू आहे. आता तुम्ही या 6 महिन्यामध्ये त्याचे परिणाम, डबल महागाई होणार, करन्सी संपणार, पेट्रोल डिझेल मिळणार नाही, साधे कसे प्रसव व्हायचा, नेत्यांचे प्रसव आहेत, त्याचा परिणाम भारताला आता सर्वांना दुःख भोगावं लागेल. आता बघतोच आहे आपण, आणखी डबल होईल. ते देवता सोडत नाही कोणाला. देवतेचा क्षोभ झाला की देश नष्ट करते देवता. तर म्हणाले काळ देह, ते म्हणतात ना आपण काळाला पण साधूला काळ येत नसतो, पण त्या म्हणतात बाबा खरं काळाला पण वेळ यायची राहिली. काळाने घाला घातला बाबांवर, काळाने नाही घातला. साधूला काळ येतो का नाही ना? साधू असला तर येणार नाही, है की नाही? काय म्हणजे कोण? साधूला कशाला काळ, बाबांना काळ
बाबा काळाच्या पडद्याआड गेले, काय नाही काळाच्या पडद्याआड गेले काही नाही गेले, काळावर विजय मिळवून गेले. म्हणता तोच तर विषय आहे ना. भटो बडवे काळ म्हणून तिथे काळ म्हणणं की नाही. भांडारे करायला म्हणाने काळ वंचना करू, डांगरेसाला पण म्हणले असते काय म्हणजे बा काळ वंचना करू काय तुझी वगैरे वगैरे. तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे की काळ कसा असतो, काय येत नाही साधू देवर हातीत नाही येणार ना, ते सगळे कर्म हातीतले आहेत. चला असं त्यावेळेला कळालं तरी पुष्कळ झालं आहे की नाही. तर ते म्हणतात दुसरा विषय आता, जे काही अधिकार घडला ते काही ज्ञान प्रेम देती. जे काही अधिकार घडला म्हणजे कसं काय ते शब्द बायकांना ज्या अवताराच्या ठाई पूर्वजन्म घडलं तो जो काळ होता, टायमिंग, तो करेक्ट टायमिंग इथे यायचा होता. आता किती वर्षांनी येतो काय माहित नाही, है की नाही. म्हणून ते सांगतात ती काळी ज्ञान प्रेम देते. ज्ञान आणि प्रेम दोन्ही देतात. प्रेम तर दिलं बायकांना, भटवासांना कुठं बोललं, मतवासांना कुठं बोललं. सगळं ज्ञानाशिवाय तुम्हाला कळणार नाही, पाठांतर पाहिजे. तुमचं चिंतन असेल तर तुम्हाला फटाफट उत्तर देता येतील. साधेला कुठं बोललं, महादायसाला कुठं बोललं, ज्ञान 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 म्हणजे बोध. दायमासाला कुठं बोललं, हे सगळं तुमच्या कंठस्थ पाहिजे. हे ऐकत असताना तुम्हाला बुद्धीचं करंट नॉलेज पाहिजे. हे सगळं तुम्हाला ज्ञान. तर ते तुम्ही साधू आहात, साधन म्हणून का. साधू म्हणजे साधन, ज्याला साध्य साधलं तो साधू असतो. आता आपलं सगळं धुडू, हे सोडून सगळं धुडू, आपलं सगळं असं चालता करायचं. तर म्हणाले ह्या प्रश्नांचे उत्तर शोधायचे असतात तुम्हाला. मी जे बोलतो ना, ज्याला खुमखुमी आहे ज्ञानाची, त्याने ह्या प्रश्नांची उत्तर स्वतःला शोधायची. मग परफेक्ट आपण आहे का तुम्हाला कळेल तिथे. तर म्हणाले तर काळ का, काळ का आहे, काळाची का वाट पाहिली सर्वज्ञ ना अयोग्यता आढळ फिराव्या, अयोग्यतेचा आढळ अडथळा फेडण्यासाठी स्वामी वाट पाहतात. दुसरे कारण देहादिका का अयुक्त देही साधन संक्रमू नये. ते वेगळं सांगायचे. बायसांच्या बद्दल त्यांचा जो देहादिका आहे, आता ते मला काय भानगड आहे, देहाचा अधिकार काय, दुसरे जीवाचा अनाधिकार काय, पुस्तकांची अयोग्यता काय, हे सगळं आपल्या भोवती फिरत राहतं. ते सगळं चिंतन करा. हे सगळं सांगत बसलं तर सकाळ होऊन जाईल. तर म्हणाले अयुक्त देही साधन संक्रमू नये. अधिकार का, कुठल्याही गोष्टीचा अधिकार का पाहिजे ना, साधन राहाव्या बळ ही गोष्ट म्हणतात. माकडाच्या हातावर कोलीत दिलं तर गाव जाऊन टाकतो ते, म्हणून स्वामी कोणालाही काही देत नाही. म्हणून ते सांगतात जे जे द्यायचे बायसांना त्याचं साधन राहावया. बायसांजवळ बळ नाही, बायसाचा
निबळ आहेत. प्रेम साधन राहायला पाहिजे ना तिथे शरीरात त्यांच्या. ज्ञान साधन बी राहत नाही ते दर्जा. स्वामी ज्ञानशक्ती ठेवतात, बोलतात, बोल शक्ती जेव्हा बोल आणि बोल शक्ती देतात. पण बोध झाल्यावर मग दुसरं प्रकाशलं तर बोधाचं कार्य काय असतं वगैरे वगैरे. प्रेमशक्तीचे कार्य काय असतात वगैरे वगैरे असतात. आणि हे झाल्यानंतर जर तुम्हाला वेगळंच करू वाटतं ते, तर हा जीवाचा दोष आहे स्वामींचा. म्हणून ते सांगतात की साधन राहण्यासाठी जे बायसांकडे बळ पाहिजे होतं ते बळ 3 दिवसात सर्वज्ञाने दिलेलं आहे. त्याचे साधन वृद्धी झाली आणि ईश्वरीची वृद्धिमती शक्ती देती ते साधन निर्वाळी. मती वृद्ध झाल्या पाहिजे. आपलं काय नसतं अधमती आदरते आपल्या ज्ञान झाल्यावर भाव चढून जातात. बायसांच्या अशा प्रसंगी जर भाव चढल्या असतात तर पैठण शहरामध्ये बायसांनी काही करून सोडला आहे की नाही. ते आचार्य पहिलेच येऊन बसलेले. म्हणून ते सांगतात की ते साधन निर्वाळी. साधन निर्वाळ त्यातून आपल्याला हे सांगायचे त्यांना बायसांना प्रेम द्यायचे. तर या सगळ्या गोष्टींच्या अडचणी सर्वज्ञाना आल्या. तुम्हाला आपल्याला ज्ञान देऊन उद्धार करायचा आहे. किती प्रसंग आले असते. उत्तरापंथी बाबा बसून ज्ञान गाळा असेल तुम्हाला ज्ञान देण्यासाठी. ज्ञान देऊन तुमचं साधन निर्वाळायचे. स्वामींच्या पुढे आव्हान आहे, जबरदस्त आव्हान आहे आपलं प्रसवांचं, काळाचं, देहाधिकाराचं. आपण असे बदमाश आहेत, आपल्याला असं कळायलाच मार्ग नाही. ते म्हणजे आहे कळतं, पण ते कृती करायची भानगड आहे आपली. आपण तिथं थांबलो तर हा परमार्ग इथे थांबला. म्हणून ते सांगतात साधन राहण्याचं बळ देव मागावं देवाला. सकाळी उठून काय मागावं? साधनाचं बळ दे, देहाचं मला बळ दे. आणि कुठलं बळ मागावं देवाला? माझी अवैधता प्रारब्ध कधी उभा राहील तेव्हा ते येऊ दे, तिथून आठवून टाकणार. तिथून निरावर हात ठेवून बघतोस ना, तर मग बाबा मला कुसंगाचा नको बाबा समजेल. हे सगळं तिथं घडतं. संघात बिघडला, कार्यक्रम बिघडला सगळा तुमचा. हौसे गवसे जर भेटले ना जिंदगीत साधू, तुम्हाला साधू बाया आम्हाला साधू म्हणत आणि ते सगळे रंगी भंगी, मग तुम्ही या तुमचं पट 5 मिनिटात जातो. सावध राहावं लागतंय धर्म संभाळायला. खूप कठीण आहे. आणि वाहता काळ तुम्हाला प्रलोभन घेऊन करून बसलेला आहे. बाहेर पडले मठाच्या तिकडं बंद दिसतंय तुम्हाला. त्यावेळेला त्या स्वर्गवासाला वड्याचं प्रलोभन होत आहे की नाही. आता तुम्हाला आयफोन, फोर व्हीलर, त्याच्यात साधी 4 व्हीलर नाही, 3 आणि 5 आणि 10 लाखाची कसली इनोवा. आता इनोवा तुम्हाला माहित आहे, ते एवढं आहे. तुम्हाला टेस्ला माहित नाही, इंटरसिटी माहित नाही, आणि तुम्हाला फॉलो माहित नाही. ह्या गाड्या आणखी पंथर आल्या नाहीत. ह्या 2-2 कोटीच्या पुढच्या गाड्या आहेत. फार पुढे जग गेले. हे तुम्हाला आव्हान आहे. आता डोंगरात गेलं तर तुम्हाला ते आव्हान आहे. तिथं तुम्ही कूलर लावून हे कूलर
लावण्याबद्दल आपला विरोध नाही. आतली जी आव्हान आहेत ती तुम्हाला पेलता आली पाहिजे, नाही तर साधन निवड होत. छान. तर असं हे बळ नाही आहे बायकांकडे, साधन वृद्धी करायची आहे, शक्ती द्यायची आहे, आणि उभयनष्ट जीवा ईश्वरा निके करणे अशी. हे उभयनिष्ठ निक करावं लागतं तुम्हाला स्वामींकडून. म्हणून सर्वज्ञ आता कर्मणा योग्यता साधन सिद्ध होईल, हे बायकांना निमित्त करून आपल्याला ज्ञान सांगताय की कर्मणा, तुमचा कर्मणा झाल्याशिवाय साधन सिद्धी बांधत नाही. म्हणून आपले पूर्वज लोक सेवेला जास्त महत्व द्यायचे. ते कोणते बाबा होते संडास सगळा मार्गाचा बायांचा गोळा करून नेऊन टाकायची. सेवा आहे की नाही. स्वामींनी भांडार करायचे, संडासचे कपडे धुत बसले, अगोदर केलं. दुसरा पहा, सगळा परंपरेचा इतिहास हा सांगतो. त्याच्याशिवाय तुमचं साधन सिद्धीला जात नाही. म्हणून ते सांगतात की काही साधन सिद्धी होईल, तैच योग्यता होईल, आणि ईश्वराचा जो विहार आहे तो आनंद आहे. श्रीमुखे आपले वर्तन सांगितले, त्या वाटा तो एकांकिका क्रम झाला. आता म्हणाले तुम्हाला आणि पूर्वार्धाचा उद्रंभ बायकांच्या भेटीने करीत आहोत. तुमच्या चिंतनामध्ये आता असू द्या एकांत स्वामींचा, ही प्रार्थना करतात लेखक तुम्हाला. असू द्या म्हणाले, यथाक्रम तुम्ही आठवा. आता आम्ही तुम्हाला बायकांच्या प्रेमदानापासून भक्तिजनासहित सर्वज्ञांची केळी क्रीडा लीळाचेष्टा अनंत आहे, त्या तुम्ही मायपणा करून आठवा म्हणाले. तुझं साधन सिद्ध करत चला. हा चरित्राचा अन्वय इथे आम्ही लावलेला आहे. लीळाभाष्य अन्वयकारांच्या दृष्टीने ज्ञानदृष्टी दाखवून आम्ही ते संपादन करीत आहोत. अदृष्टाला साक्षी ठेवून ईश्वराचा हेत धरून चरित्राचा हेत आम्ही निर्वचला आहे. तसा तो निर्वचता येत नाही, पण आम्ही प्रयत्न केले अदृष्टाला साक्षी ठेवून. का तो ईश्वर अमूर्त आहे, त्याच्या लीळेचा क्रम कोण लावणार, त्या ज्ञानाचा हेतू कोण सांगत बसणार. तर आम्ही अदृष्टार्थी आहोत. म्हणजे काय भानगड चालू आहे काही तुम्हाला कळायला का? भानगड काय चालू आहे मी बोलतो ते कळायला का? हिरायसांचे शिष्य परिवार आहेत ते पोमायचा, तीन आहेत ना, हिरायसा एक प्रज्ञा पोमायचा, तीन प्रज्ञाला तीन पोरी आहेत ना मार्गात. त्यांचे शिष्य इकडे अर्थ निर्माण झाले. त्यातून परशुराम दासांनी हे सगळं कंठित केलं. ते साहित्य सगळं कंठस्थ होतं आपल्या सगळ्या साधूंच्या. त्यातल्या ह्या तीन पोरी होत्या आहे की नाही, कमळाईसाच्या शिष्या होत्या नाही. तर शैशरबासांनी सगळं निर्माण करून वाचलं होते आई पुढं. मला जे पाठीमागे ज्या तीन पोरी उभ्या होत्या तेव्हा हे तर माझ्या पोरीला शिकलेलं माहिती आहे की म्हणाले. शैशरबासांना मोठं आश्चर्य वाटलं. म्हणाले मी तर आता ग्रंथ लिहिलाय हा देवाचा, हे सांगायचे तुम्हाला माहित असून थोडक्यात सांगितलंय. मला बरं म्हणे, मग हिरायसाला बोलवलं. दुसरी पोमायचा उभाच आहे, असे सगळ्या तिथे उभाच आहेत त्या पोरी. मग तुम्हाला हे का सांगितलं, तुम्ही मुली आहात, तो वय आहे, तुम्ही आता पाठ करा. हे आपलं साहित्य पाठ करण्याचं. तुम्ही याच्या नका नादी लागू या गोंधळाच्या. तो गोंधळ करायचा असतो प्रपंचाचा, तो स्वामींचा प्रपंच आहे. त्याच्यात किती टायमिंग द्यायचं तुम्ही ठरवा, इथं टायमिंग द्या आणि असं पाठ झालं पाहिजे कंठस्थ.
साधूच्या कंठात सगळं साहित्य पाहिजे सामान. नाही सगळं राहिलं तर लिळाचं इथं ठेवायला काहीच हरकत नाही की नाही. का म्हणून ते सांगतात की आम्ही अदृष्टाने आम्हाला सांगितलं आणि चरित्राची बांधणी केली. आता तुमच्या पुढे आम्ही गुप्त ठेवा ओपन केला आणि ते ईश्वर जर अमूर्त आहे, त्याची ज्ञानशक्ती अमूर्त आहे, ब्रह्मविद्या अमूर्त, कसं सूत्र आहे ते अमूर्त अमूर्त आहे बघा कसं. हे सगळं अमूर्त आहे. आपण असे आला कलियुगात मूर्ती आपल्या मूर्ती भयानक आहेत, पण परमेश्वर अमूर्त. म्हणजे सगळं संकलन तुमच्या डोक्यात झालं पाहिजे. तो अमूर्ताचा मूर्त झालाय की नाही. त्याची ब्रह्मविद्या अमूर्त आहे, ती स्वामींनी मूर्त केली, प्रगट झाली शब्दांच्या रूपाने, ग्रंथांच्या रूपाने. ग्रंथ नसले असते तर आपल्या परिश्रम भाषांनी हे लिहिलंच नसतं. तर त्याला काही असं नव्हतं वाटतं. सेविंग साहित्य कुठं आहे तिथे होतं का? वही नाही, कागद नाही, पेन नाही, काय नाही. त्या वेळेला तुमच्या काळात जा, आजपासून 1200-1300 शतकामध्ये जा, बायांनी हे सगळं केलेलं आहे. फिरायचा पाठ म्हणून प्रसिद्ध आहे, प्रमाण पाठ म्हणला जातो. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपल्या देहाच्या अनाधिकार नाशण्यासाठी आपला बराचसा काळ जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला साहित्य कधी आणतात श्रुती स्मृती तुम्ही कधी अभ्यासणार आहे. वेदांच्या श्रुती अभ्यास करायला लागतो, ऋचा पाठ करायला लागतो. आळंदीला गेले तर सगळं ज्ञानेश्वरी पाठ करायला लागते, गाथा पाठ, गीता पाठ, ते पटू पाठ करून घेतात तिथे शाळेमध्ये. करावं लागतं नवी लागेल. महाभारतातल्या सगळ्या ओळ्या पाठ, श्लोक पाठ, रामायण पाठ. तुम्ही साधे साधू नाही आहेत ना, मग हे करायचं नाही, तेवढं कळत नाही, येत नाही तुम्हाला, हे का नाही करत म्हणजे आपण स्मृती ग्रंथ, स्मृती स्थळ पाठ, स्थळ पाठ, थोडं जरा तुझा सप्तग्रंथ सोडून द्या, तुमच्या अनाधिकार असतील. हे करायला एक जीवन द्यावं लागतं. पळू नका. पळायची कुठं घाई पळून काय करताय, डोंगरात मरता काय, तिथे मरताला जातात काय, डोंगरात काय तिथे आपले साधनवंत जे डोंगरात गेले, हे सगळं तयार करून गेलेले आहेत ना. सगळं तयार करून गुरुला विचारून म्हणूया तुम्ही मरतो बरं, चाललो आता मरायला. गुरु म्हणले असतील बाबा तुझं काय पक्ती कोपे आहे का बघ तुझी, मग आता जाऊन मरा, मी सांगतो बर जा, पाठवतो सांग. ती लेवल होती साधन. आता वो काय बी घेऊन काही पळायच ना, आपलं चरित्र कवा हाणायच नाही. तुम्ही आता इथे तयारी करा, तुमच्या 4 भिंतीच्या आड तुमचा धर्म साधना सिद्ध करा. म्हाताऱ्या बाया गोटुडे प्रचंड पळापळ चालू आहे. कशासाठी? देवासाठी. देव कशाने होईल, याच्यानं ह्यानं देव होणार आहे. नेमकं दिशा बदलायला लागली. म्हणून त्यांनी सांगतात पोटच्या ठिकाणी तरी काय, आम्ही मायपणा करून तुम्हाला हे सगळं निर्वाळण्यासाठी ही लीळा निर्वचिता नाही. आचारा विचारांचा हेतू लीळेचा गर्भभाव सांगता नाही. काय आहे तिचा ते आम्ही इथे ईश्वर हेतूने अदृष्टाला साक्षी ठेवून कुठलेही पुरस्काराची अपेक्षा नाही. आवाज स्वामी भेटणं हेच आवाज.
प्रसन्नता हे आवड आहे परमानंद, त्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे म्हणाले. तसं काय तुम्ही समजू नका म्हणाल. म्हणून हे सर्व शास्त्राचे मूळ ते चरित्र आहे. तिथूनच पाठ झाला, अर्थ झाला, प्रकरण झालं, सगळं शास्त्र झालं. ते शास्त्र आता इथून आम्ही बोलणार आहोत म्हणजे थोडं थोडं पैशांना प्रेरणा देण्यापासून. तर अशा प्रकारे आता इथे तुम्हाला